पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, 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 हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण नाताळाच्या जवळ जवळ पोहोचलो. आणि नाताळ म्हणजे देवाचा पुत्र आमच्यामध्ये राहण्यासाठी आला. देवाचा पुत्र, देव. आणि तो पुत्र काय म्हणत आहे? त्या पुत्राने आम्हाला काय सांगितलं? आम्हाला देव दाखवण्याचा प्रयत्न केला, देवाकडे नेण्यासाठी प्रयत्न केला. आम्हाला ह्या पृथ्वीवरच्या ज्या गरजा आहेत, आशा आकांक्षा आहेत, त्याच्यापासून दूर राहून आपण देवाकडे लक्ष लावण्यासाठी त्यांनी शिकवलं. आणि म्हणून प्रभू म्हणत आहे एका ठिकाणी, प्रभूने, आपण योहानाची शुभवर्तमान अध्याय 14:4 मध्ये आपण वाचतो. प्रभू म्हणत आहे, मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. मी जाणार आहोत, मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊकच आहे. थोमा त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? तुम्ही कुठे जाता हे आम्हाला माहित नाही. येशू काय म्हणतात? मी जात आहो, मी पित्याकडे जात आहो, आणि मग मी जाणारा मार्ग तुम्हाला ठाऊकच आहे. तर थोमा म्हणाला, प्रभूजी, तुम्ही कुठं जाता आम्हाला माहित नाही, मग आम्हाला मार्ग कसा माहित राहणार? तेव्हा येशू त्याला म्हणाला, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. म्हणजे येशूचा अर्थ काय होता आपण ओळखूया येतं, की येशूने आम्हाला पिता दाखवण्याचा प्रयत्न केला. तो पिता कसा आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तो नेहमी पित्याशी बोलत होता. येशू नेहमी पित्याविषयी ज्या जगाला सांगत होता, स्वर्गराज्याविषयी सांगत होता. आणि मग येशू या स्वर्गराज्याविषयी नेहमी सांगतो, पित्या परमेश्वराविषयी नेहमी सांगतो, आणि मी पित्याकडे जात आहो असं म्हणत आहे. मग आम्हाला तुम्ही कुठं जाता हे विचारणं हे आम्हाला ना समजायचं आहे. आणि म्हणून येशूने म्हणाला, तुम्हाला मी जातो ते माहित कसं नाही, कारण मार्ग मीच आहे. म्हणजे ज्या पित्याकडे जाणारा जो आहे, येशूने म्हटलं तुम्हाला मार्ग माहितच आहे, मला पित्याकडे जाणे आहे असं म्हणून सांगत आहे. तेव्हा मग तो म्हणाला, तुम्ही कुठं जाता आम्हाला माहित नाही, तर मग आम्हाला मार्ग कसा माहित राहणार? येशू म्हणा, तुला माहित नाही, मार्ग मीच आहे, सत्य मीच आहे, जीवन मीच आहे. मीच आहे तो मार्ग. माझ्याद्वारे पित्याकडे गेल्याशिवाय कोणाला पिता पाहता येणार नाही. माझ्याद्वारे गेल्याशिवाय पित्याला कोणी पाहू शकणार नाही. तर म्हणजे येशू काय आहे हे आपण ओळखलं पाहिजे. येशू काय आहे? येशू काय आहे? तर पित्या परमेश्वराने आम्हाला पाठवला मार्ग, तो होय मार्ग म्हणजे येशू. आणि येशूने काय केलं? आपल्या शरीराद्वारे, आपल्या रक्ताद्वारे, आपल्या वागणुकीद्वारे, आपल्या सवयीद्वारे, आपल्या विनम्रतेद्वारे आम्हाला पिता परमेश्वर आपली ओळख करून देत आहे. पिता परमेश्वर आपली ओळख करून देत आहे. आणि त्या या मार्गाने आल्याशिवाय कोणाला पिता परमेश्वराकडे जाता येत नाही. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येशू मार्ग आहे कोणाचा? पित्याकडे जाण्याचा. येशू मार्ग आहे कोणाचा? स्वर्गाकडे जाण्याचा. येशू मार्ग आहे सत्यामध्ये वागण्याचा. येशू मार्ग आहे देवाला ओळखण्याचा. येशू मार्ग आहे आम्हाला अनंत जीवनाकडे नेण्याचा. म्हणून आपण येशूला ओळखूया, येशूला ओळखूया. येशूला ओळखा लागते. आम्ही ओळखलं का? येशूला ओळखलं का? आपण पाहूया. प्रियजनो, आपण याच्यावर मनन चिंतन करूया. आपण क्रिसमस आता साजरा करत आहोत आणि येशू येत आहे. तर येशू कशासाठी येत आहे? येशू काय बनवून येत आहे? येशू आल्यावर काय करणार आहे? आणि आम्ही काय करणार? आणि आम्हाला काय लाभ होणार आहे? आणि याच्यानंतर आमचे कर्तव्य काय आहे? येशूला स्वीकारल्यानंतर, येशूला आपल्या जीवनामध्ये आत्मसात केल्यानंतर आमचे कर्तव्य काय आहे? तर आम्ही येशूला स्वीकार केल्यानंतर येशूच्या मार्गाने चालणे, त्याच्या तत्वाने चालणे, त्याच्या शिकवणीनुसार चालणे, हेच येशूला स्वीकार करणे होय. आपण स्वीकार करूया. एक चांगले ख्रिस्ती बनूया, एक चांगले विश्वासू बनूया
आणि स्वतःला तयार करूया, वाईट ते सोडून देऊया आणि वाईट सोडून आपण सत्याला स्वीकार करूया, प्रभूला स्वीकार करूया आणि सत्याच्या मार्गाने जाऊया. म्हणजेच प्रभूला आपण स्वीकार करूया, येशूला स्वीकार करूया, येशूचे शब्द स्वीकार करूया.